कंप्लेंट सॉल्व्ह करायला आलेलो आहे एका ग्राहकाची आणि माझ्यात आधी पोलवर चढायची चप्पल आहे, हातामध्ये हँडग्लोव्ज आहे सेफ्टीसाठी. माझं नाव ज्योती सर्जेराव आहे. मी धामणगाव सेक्शनलाच काम करते आणि धामणगाव हे माझं गाव पण आहे आणि काम पण तिथेच करते. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की बाबा पोरगी गाडी चालवती वगैरे, चांगलं वाटतं ते की बघता म्हणून. लोक कोणी बोललं नाही असं की बा गाडी, लोक उलट म्हणते तू पप्पाची गाडी चालवण्यापेक्षा गावगंजचा पगार येतो वगैरे, गाडी घे. झालं कोणतं केलं ना काल, मग दोन जम कटेल होते तिथे. नाही काही विषय नाही, करून केलं कालच केलं 12-1 वाजता. बुलढाण्यातल्या धामणगावात वीज गेली की अनेकांचा पहिला फोन ज्योतीला जातो. गेली 4 वर्ष महावितरणमध्ये काम करताना ती गावकऱ्यांसाठी विश्वासाची व्यक्ती बनली आहे. लाईट गेली की समजा कोणीही बंद करो, जर का समजा गावात लोकांना जर का अर्जंट असलं तर लगेच कॉल येतात. ड्युटीचा टाइम काही फिक्स नाही आमच्या, 24 तास केव्हा फोन आला केव्हा पण जावं लागतं, अर्ध्या रात्री वगैरे. आज हे काम ती सहज करते, पण सुरुवातीला खांबावर चढणं सुद्धा तिच्यासाठी एक मोठं आव्हान होतं. पहिल्यांदा इथं जेव्हा अप्रेंटिसशिपला जॉईन झालो त्यावेळेस माझ्यासोबत माझा मित्र ऋषगा होता, 2 जण, आणि जेई मॅडम होत्या आमच्याकडं एक. तर त्या मॅडम किंवा चला आपण म्हणजे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे बाहेर पोल, मग चढ म्हणे. ऋषी चढला, पण मग तू पण जाय म्हणे, जाय ऋषी गेला तर तू बी जाय. मग म्हटलं मी कशी चढू मॅडम, जाय म्हणे, काय होतं मी करून घेईन, पडली गिडली दवाखान्यात नेईन म्हणे तुला. मग गेले थोडीफार वरती गेले, बाकी मग नंतर मला जमतच नव्हतं, म्हणजे कसं तरी पूर्ण पोल चढायलाच लावला होता मॅडमने त्या टायमाचे ते दिवस. मग ते पहिल्यांदा पोल चढलो होतं, चढणं होतं, येतं केलं तर होईल. मग त्याच्यानंतर 8 दिवस प्रॅक्टिस केली, मग होऊन गेले. लोखंडी पोल तर इझिली चढते समजा. लोकांना वाटतं की हे फक्त पुरुषाचं काम आहे, पण मग हे काम मी पण करते आणि दुसऱ्या महिला पण करू शकतात, त्यात काही वाद नाही आहे. सेफ्टीनं केलं तर कोणतंही काम महिला वगैरे करू शकतात. कामामध्ये ह्या पेनचीचं महत्त्व म्हणजे माझा जीव की प्राण अशी गोष्ट आहे, म्हणजे मी हे सोडून मी कुठंच नाही जाऊ शकत. ज्योतीचं काम फक्त खांबावर चढण्यापुरतं मर्यादित नाहीये, अनेकदा त्यात जीवाचाही धोका असतो. फ्यूज गेलेला होता पूर्ण गावातले, म्हणजे पहिलीच डीपीजी होती ती, फ्यूज गेलेला होता. मग लोकांचे खूप फोन यायला लागले आमची लाईननी. संध्याकाळचा टाइम 6च्या नंतर, त्या टायमात पावसाचे दिवस, लोक शेतातून घरी, त्या लाईन पाहिजे स्वयंपाक वगैरे करायला बायांना. कंटिन्यू फोनवर लोक, फोन नाही इव्हन माझ्या घरी सुद्धा येते. मग डेअरिंग केली, कोणीच नव्हतं सोबत. मग 2-3 मित्र, चाल म्हणे आम्ही येतो गावातलेच. मग ते म्हणलं फक्त खटका खाली करा म्हणलं, मी फ्यूज टाकते. त्यानं जसा खटका बंद करायचा प्रयत्न केला त्या डीपीच्या आपलं बॉक्स मधलाच, डायरेक्ट तो स्पार्किंग झाला. सगळे लोक घाबरून गेले. मी अक्षरशः अंगात कापरण आणि चक्कर करू शका असं जर झालं माझ्याकडून. आता हे बॉक्स काही सुधरत नाही. ज्योतीसाठी ही नोकरी फक्त रोजगार नाही, एक स्वप्न राहतं माणसाचं लहानपणापासून, किंवा तुम्हाला काय बनायचंय, असं शिक्षक लोक पण विचारतात शाळेमध्ये, किंवा तुला काय बनायचंय. त्या टायमात होतं की बाबा मी पोलीस बनेन असं स्वप्न होतं, नाही तर मग आर्मीमध्ये जाईन बाबा ते वगैरे असं. पण मग हाईट नाही आहे एवढी, त्याच्यामुळं मग ती नाही तर ही वर्दी तर घ्यायचीच असा विषय होता. ज्यावेळेस वर्दी ही भेटली लिस्टमध्ये नाव आलं, खूप खुश, म्हणजे खुशीचं भानच नव्हतं डायरेक्ट त्या दिवशी. तर समजा मग असं 5-7 किलो साखर वाटली होती गावकर लोकांना, ज्यांना आपुलकी आहे बा आमच्या विषयी त्या लोकांनी. हा, हे सेलिब्रेशन होतं आमचं छोटस, बाकी काही नाही असं काही. तुम्हाला सांगा, तुम्हाला काय म्हणलेलं आवडेल, वायरमन का वायर वुमन? मला वायरमन जरी म्हटलं तरी लोक काय म्हणतात जनरल? लोक तर मला नावानंच हाक मारते गावातले तरी. ज्योती, बाहेर गावी गेले समजा मॅडम म्हणतात, बाकी वायरमन वुमेन असं काही बोललेले नाही. जो मान आहे तो मान. आता वायर वुमेन म्हणलं काय, मेन म्हणलं काय,
काम तर एकच करणं आलं ना. आम्ही असं